नमस्ते, आदाब, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर ठरल्याप्रमाणे आपण सुरू करत आहोत आपली सीए इंटरमिजिएटची ऑडिट अँड एथिक्सची बॅच. सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती बघितल्याप्रमाणे सगळ्यांना वेलकम, आपलं स्वागत आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे बॅचच्या डिटेल्ससाठी, की बॅच मध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत, काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून, मी काय तुम्हाला देणार आहे, काय नाही देणार आहे. सो फार वेळ न घालवता उत्साहाने सुरुवात करू. बघा, हाऊस द जस्ट विचारायची गरज नाही, हायच पाहिजे, पर्याय नाही आयुष्यात. चला सुरुवात करूया. तर ही बॅच कुणासाठी असणार आहे? ही बॅच असणार आहे सीए इंटरमिजिएट शिकणाऱ्या मुलांसाठी आणि ऑडिटिंग अँड एथिक्सच्या सब्जेक्टसाठी बॅच असणार आहे. ज्या लोकांचा अटेम्प्ट सप्टेंबर 24 मध्ये आहे किंवा जानेवारी 2025 मध्ये आहे त्या लोकांसाठी खास ही बॅच असणार आहे. या बॅच मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे? पूर्ण ऑडिटिंगचा सिलेबस, फक्त फास्ट ट्रॅक. फास्ट ट्रॅक म्हणजे काय? ज्या गोष्टीला जितकं महत्व दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला तितकंच महत्व आपण देणार आहोत. नॉर्मली ऑडिटिंगची बॅच कंप्लीट करण्यासाठी, ऑडिटिंगची बॅच कन्क्लूड करण्यासाठी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. पर डे ऍटलिस्ट 2 तासाचं लेक्चर, या हिशोबाने 60 ते 70 तासाचा कालावधी आपल्याला लागतो. पण तोच आपण ऑडिटिंगचा पूर्ण सिलेबस 36 ते 40 तासामध्ये कव्हर करणार आहे. बरं, ह्यामध्ये काही क्वालिटीत कॉम्प्रोमाइज होणार आहे का? नाही. पण काय कट ऑफ होईल? जो क्लासमध्ये, रेग्युलर क्लासमध्ये जो टाइमपास होतो, विनोद वगैरे होतात, या गोष्टी कदाचित होणार नाहीत. पण बाकी काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? बाकी आपल्याला काहीही स्वरूपाचा प्रॉब्लेम येणार नाही. सो बघा, काय काय देणार आहे मी यामध्ये, आपल्याला काय काय मिळणार आहे, स्टुडंट तुम्हाला मी काय काय देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फुल लेक्चर्स विथ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. म्हणजे काय? ज्या ज्या कन्सेप्ट आपल्याला आयुष्यात लागणार आहेत किंवा ज्या ज्या कन्सेप्ट आपल्याला बॅच मध्ये लागणार आहेत, आपल्याला एक्झामसाठी लागणार आहेत, त्या सर्व कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बरं, हे लेक्चर्स कसे आहेत? फ्री फ्री फ्री. 3 इडियट्स बघितलं असेल तुम्ही. हे लेक्चर्स, पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स फ्री असणार आहेत. जोपर्यंत तुमचा अटेम्प्ट होणार नाही तोपर्यंत हे लेक्चर्स अवेलेबल असतील. एकदा तुमचा अटेम्प्ट झाला की हे लेक्चर्स मी गायब करून टाकणार आहे. बघा, त्यानंतर काय, ज्यासाठी जे मी तुम्हाला इंट्रो व्हिडिओ मध्ये पण म्हणलेलो, ऍडव्हर्टाइजमेंटच्या व्हिडिओ मध्ये आपल्या, काय की स्पेशल चार्ट्स, जे काही इन्स्टिट्यूटचं मॉडेल आहे 200-250 पानाचं सगळं मिळून, त्याला आपण काय केलंय, छोटूशा 50 ते 55 पानामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे चार्ट्सच्या माध्यमातून. आता हे चार्ट्स, मग सर एवढं 250 पानाचं मॉडेल तुम्ही 50 पानामध्ये कसं बसवलं? हीच तर जादू आहे ना भाई. मग आपल्याला काय बघायचंय? जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या चार्ट्स मधून काही कंटेंट बाजूला राहिलाय, तर तुम्ही फ्रीली ऑडिटच्या मॉड्यूलशी ते कम्पेअर करू शकता, कारण मॉड्यूल मधूनच मी ते चार्ट तयार केलेले आहेत. जर तुम्हाला असे काही मुद्दे सापडले की जे चार्ट्स मध्ये आहेत पण मॉड्यूल मध्ये नाहीत, किंवा मॉड्यूल मध्ये नाहीत आणि चार्ट्स मध्ये आहेत, तर तुम्हाला माझ्याकडून बक्षीस देण्यात येईल. काय ते तुम्ही मुद्दा शोधून आणला तर मी तुम्हाला सांगतो. या चार्टचा फायदा काय आहे? 1.5 दिवसात आपल्याला मोठं 250 पानाचं मॉडेल वाचायचं, म्हणजे एक छोटूसं 50 पानाचं पुस्तक जर वाचलं तर 1.5 दिवसात ऍटलिस्ट 2 वेळा तरी आपल्या ऑडिटची रिव्हिजन होऊ शकते, ज्याने आपल्याला पेपरला फायदा होईल. लक्षात घ्या, हा सगळा अट्टहास पेपरच्या आधीच्या 1.5 दिवसांसाठी चाललेला आहे. 1.5 दिवसात आपली तयारी एकदम जोरात झाली पाहिजे. बाकी सगळ्या पेपरला माझं भीती वाटली तरी चालेल, पण ऑडिटच्या पेपरला मला अजिबात नाही भीती वाटली पाहिजे. बघा, त्यानंतर अजून काय, क्वेश्चन आणि आन्सरचं एक सेशन घेणार आहे आपण. यामध्ये काय करणार आहे, तुमचे जे काही डाऊट्स, तुम्हाला जे काही डाऊट्स पडतील ते सगळे डाऊट्स आपण एकत्र करून एक Q&A सेशन घेणार आहे आणि त्या सेशन मध्ये ते डाऊट्स आपण क्लिअर करणार आहे. तो Q&A सेशन आपला टेलिग्राम वरती असणार आहे. टेलिग्राम वरती तुमचा डाऊट आला की थोड्याच वेळात मी तो क्लॅरिफाय करून तुम्हाला पाठवून देणार आहे. हा एक व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा ऑडिओच्या माध्यमातून असेल, तुमचा पूर्ण डाऊट आपण सॉल्व्ह करणार आहोत. राईट, फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ लेक्चर टिल युअर एक्झाम्स. एक्झाम पर्यंत मी तुमच्या सोबत आहे. एक्झाम साठी मी तुमची LIC आहे, इन्शुरन्स. काही होऊन देणार नाही, काळजी नाही. बघा, स्टडी आणि एक्झाम प्रिपरेशनचे टिप्स साहजिक आहे.
लेक्चर सगळे झाल्यानंतर या टिप्स आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन बँक. आता ही क्वेश्चन बँक आपल्याला कशी मिळणार आहे? तर ही क्वेश्चन बँक आपण काय करणार आहे, टॉपिक झाला की त्या रिलेटेड मी क्वेश्चन्स तुम्हाला टेलिग्राम वरती पाठवत जाईल. लक्षात घ्या, मी चार्ट्स पूर्ण सिलेबसचे एकत्र पाठवणार नाही. टॉपिक होईल तसे चार्ट्स आणि टॉपिक होईल तशी क्वेश्चन बँक मी तुम्हाला टाकत जाणार आहे. तरच फायदा आहे आपल्याला. कसा फायदा आहे तो मी हळूहळू तुम्हाला सांगेन. पहिलाच लेक्चर है, अभी क्या अभी एक दूसरे को जानेंगे, फिर बातें होंगी, फिर मुलाकातें होंगी, फिर बाद में जो होगा देखा जाएगा. काही काही नाही. बघा, त्यासाठी मी क्वेश्चन सॉल्व्हिंगला तुम्हाला क्वेश्चन बँक सुद्धा देणार आहे. त्यानंतर क्वेश्चन्स अटेम्प्ट कसे करायचे, कुठला क्वेश्चन कसा वाचायचा, कुठला क्वेश्चन कधी वाचायचा, कुठून वाचायचा, पेपर कसा अटेम्प्ट करायचा, पेपरकडे बघायचं कसं. त्यानंतर एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे. लक्षात घ्या, थेअरी क्वेश्चन आणि एमसीक्यू क्वेश्चन थोडासा अप्रोच वेगळा पडतो. सो तो पण अप्रोच मी तुम्हाला सांगणार आहे. आता महत्वाचा मुद्दा, तुमच्याकडून मला काय एक्सपेक्टेड आहे. तुमच्याकडून मला एक्सपेक्टेड आहे तीच गोष्ट जी या दुनियेत कमी मिळते किंवा मिळतच नाही, ऑनेस्टी. तसली ऑनेस्टी बाबा मला पाहिजे. माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर पाहिजे, मला एक्झाम क्लिअर करायची आहे. मग त्यासाठी जे लागेल ते मी करायला तयार आहे. मी काय तुम्हाला चौथ्या मजल्यावरून उडी मारा म्हणून सांगणार नाही. बेसिक गोष्टी सांगणार आहे, त्या फॉलो करायच्याच आहेत. का? कारण हे लेक्चर एकतर फास्ट आहे, म्हणजे काय टू द पॉइंट सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे टू द पॉइंटच आपण राहायचं शेवटपर्यंत. काय काय करायचंय, मला फुल अटेन्शन पाहिजे. 3 तासाचा जो काही माझा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट अटेन्शन पाहिजे. एखादा टॉपिक मला नाही कळाला तर तो पुन्हा एकदा बघा. पुन्हा बघूनही नाही कळाला, टेलिग्राम वरती मी आहेच आहे कॅप्टन. मी तर बसलेलोच आहे आपल्यासाठी कायम. तिथं विचारायला लगेच तुम्हाला मी तसं रिप्लाय देणार आहे. काळजीचं कारण नाही, मी आहे. हाय मैदर. बघा, त्यानंतर डाऊट्स जे मी माझ्या फिजिकल बॅच मध्ये सांगायचे. लक्षात घ्या, तुम्हाला जर एखादा डाऊट पडला आणि तो तुम्ही मनात जर ठेवला आणि मला विचारला नाही तर सेम टू सेम क्वेश्चन पेपर मध्ये पडणार 4 मार्काला किंवा 6 मार्काला किंवा 5 मार्काला वाटेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जे प्रश्न आहे डोक्यात काही ठेवायचं नाही. मी बसलेला आहे, मला विचारायचे. लक्षात घ्या, माझाच व्हिडिओ बघताय म्हणजे मला विचारलेच पाहिजे आणि मी तुमचा कुठलाही क्वेश्चन इग्नोर करणार नाही याची गॅरंटी माझी. तुम्ही विचारायचं काम करा, सांगायचं मी करतो, काहीच कारण नाही. बघा, आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग आपल्याला करायचे. जे मी क्वेश्चन बँक मी तुम्हाला दिली आहे ती क्वेश्चन बँक वा वा किती छान आहे. असं महाबळेश्वरला गेल्यावर किंवा कासला वगैरे गेलो आपण साताऱ्यात किंवा बाहेर कुठे निसर्गरम्य ठिकाणी गेलो, हा किती छान दिसते, बसून बघून शांत बसायचं नाही. आपल्याला पेपरमध्ये बघून मार्क मिळणार का? नाही. त्यामुळे जे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला देईन ते क्वेश्चन्स आपल्याला रीतसर लिहून सोडवायचे आहेत. पण ते कसे, त्या क्वेश्चनच्या खाली आन्सर दिलेलं असणार आहे, पण ते आन्सर बघून आपल्याला लिहायचं नाहीये. क्वेश्चन बघायचा, चार्ट मध्ये त्याचा आन्सर शोधायचा, चार्ट वाचायचा, चार्ट बंद करायचा आणि डोळे झाकून ते आन्सर लिहायचं आणि जे आन्सर आपण लिहिणार आहोत ते आणि फायनल आन्सर कम्प्लीट करायचं. बेसिक स्टेप आहे. ते हळूहळू कसं करायचं, काय करायचं मी पुढे पुढे सांगेन तुम्हाला, काळजीचं कारण नाही. एक एक घास हळूहळू चावून चावून आपण खायचं. बघा, सो ह्या एक छोटस ब्रीफिंग होतं आपल्या बॅचेसचं. आजच आपण पहिल्या टॉपिकचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे. इथून पुढे आपला एक टॉपिक हळूहळू सुरू होईल. लक्षात घ्या, टॉपिक आपल्याला टोटल जेवढे आहेत तेवढेच व्हिडिओ टाकणार आहे. जर एखादा मोठा टॉपिक असेल तर तो फक्त आपण 2 पार्ट मध्ये टाकणार. सो लेट्स बिगिन द जर्नी. बघा, लेट्स गो. लक्षात काय ठेवायचं, आपल्याला म्हणायचंय अबकी बार किसी की भी सरकार, आपल्याला काय करतो, आपल्याला फक्त करायचे आपली ऑडिटची नैया पार. तो बघा, अबकी बार किसी की भी सरकार, हम तो लगा कर रहेंगे ऑडिट की नैया पार. सो चला, या चांगल्या जर्नीला सुरुवात करूया. स्टे ट्यून. थोड्याच वेळात येतोय आपला पुढचा व्हिडिओ. लेट्स बिगिन. ओके, बाय बाय. साइनिंग ऑफ. टेक केअर.